कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून एसटी भाडेवाढीचे संकेत देण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारने मदत न केल्यास दरवाढ होईल असं सरनाईकांनी म्हटलंय. 31 मे पर्यंत एसटीची भाडेवाढ नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 12 दिवसांमध्ये केंद्र राज्य सरकार काय निर्णय घेतं हे पाहणार. सरकारच्या निर्णयानंतर भाडेवाढीचं ठरवणार. 12 दिवसानंतर ही डिझेलची दरवाढ झाली तर भाडेवाढ अटळ असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. भाडेवाढीचा निर्णय पुढील महिन्यात घेणार असल्याचं सुद्धा ते म्हणतायत. दर महिन्याला 10 कोटी रुपये अंदाजे, तर वर्षाला 124 कोटी रुपये आजच्या जी दरवाढ झालेली आहे त्यामुळे ही महामंडळाला 124 कोटी रुपयाचा नुकसान जे आहे, घाटा जो आहे तो सहन करावा लागणार आहे. पुढील 10 ते 12 दिवसामध्ये काय निर्णय केंद्र आणि राज्य शासनाचा होतो त्यावर अवलंबून राहून वेगवेगळ्या प्रकारे जर आमच्या मागण्यांची पूर्तता केंद्र आणि राज्य शासनाने केली तर आम्हाला दरवाढ करता येणार नाही. परंतु जर ती पूर्तता नाही केली आणि अजूनही काही डिझेलचे भाव वाढले किंवा अजून इंधनाचे भाव पुढे अजून मोठ्या प्रमाणात वाढले तर मात्र दरवाढ अटळ